जेव्हा नटांना किंवा ह्या क्षेत्रातल्या लोकांना ज्यांना स्वतःच्या इमोशन्सची खरं तर ओळख असते सातत्यानं, पण त्यांच्या दृष्टीनं त्यांचे जे आप्तेष्ट असतात त्यांचं जाणं हे नॉर्मल माणसापेक्षा दुपटीनं जास्त जाणवतं. आपण खूप स्वतःचा खूप विचार करतो समवेअर, म्हणजे ना असं वाटायला लागतं की आपण त्यांना एखाद्या जुन्या फर्निचर सारखं ट्रीट करतो. खूपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. सचिन, ताऱ्यांचे बेट नावाचा चित्रपट येतोय आणि त्याची सॉलिड चर्चा चालू आहे. म्हणजे एकतर बालाजी टेलिफिल्म्सचा चित्रपट आहे आणि काय नक्की चित्रपटात आणि आता काय असणार आहे? म्हणजे ताऱ्यांचं बेट हा माझा सिनेमा एक तर शिवाजीराजे भोसलेनंतर माझा मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट 2 वर्षांनी येणार, त्यामुळे मला एक त्याची एक्साइटमेंट आहे. ह्या रोलमध्ये सगळं बॉडी लँग्वेज बदलण्याचा एक माझा प्रयत्न आहे. तो जो ग्रामपंचायतीत नोकरी करणारा कोकणातला एक माणूस आणि त्याचा मुलगा असा हा सिनेमा आहे. तर कोकणातलं माझं काही आयडेंटिफिकेशन नाही आणि माझा म्हणजे शहरी एक जन्म आहे आणि तर त्यामुळे ते एक आव्हान होतं आणि त्या साध्या भावनेचा तो साधा सिनेमा आणि तो साधा माणूस हे अचीव करण्यासाठी, म्हणजे आता आपल्याकडे काय माणसं वेगळे केस कापतात ते काही मला करता येत नाही, मग वेगळे कपडे घालतात, मग जिममध्ये जातात वगैरे, अशा अनेक आपण गोष्टी पाहतो. पण असा कुठल्याही बाह्यांगाचा विचार न करता अंतरंगात माणूस बदलावा तसा प्रयत्न काहीसा या सिनेमात मी केला आणि खूप हळूवार कोकणात आंजर्ले गावात अत्यंत नयनरम्य ठिकाणी शूट केलेला आमचा सिनेमा आहे. आणि छोटीशी गोष्ट आहे, तो एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे आणि झीनी मला वाटतं त्याचे सॅटेलाइट सुद्धा घेतले, त्यामुळे आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे की कोणी दिग्दर्शित केला सिनेमा किरण यज्ञोपवीत आणि नीरज पांडे जे वेडनेसडे नावाचा सिनेमा बनवला होता ते क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. आणि सिनेमात मी, अश्विनी गिरी, ईशान तांबे म्हणून तो मुलगा, मग किशोर कदम, विनय आपटे अशी बरीच दिग्गज मंडळी आहेत. पण हा आमचा सिनेमा 2 वर्षांनी माझा रिलीज होणारा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल ह्याची मला खात्री आहे. लोकांच्या मनात देखील खूप प्रश्न आहेत की नाही? त्यांना पण त्यांचे प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. लोक हो, माझा प्रश्न प्रथम सचिन खेडेकर सरांना आहे की मी शिवाजीराजे भोसले चित्रपट हिट झाल्यानंतर तुम्ही कधी फिश मार्केटमध्ये गेलात का आणि तिकडनं तुम्हाला काय प्रतिक्रिया आली ती आम्हाला कळेल का? पण त्याच्या आधी तरी गेला होतास का कधी? नाही, त्याच्या आधी अनेकदा गेलोय मी. आजही जातो फिश मार्केटमध्ये. आता साधारणतः माझ्याकडे आदराने पाहिलं जातं आणि तो आदरयुक्त जो भाव आहे तो त्यांच्या महागलेल्या भावामधनं प्रतीत होतो. म्हणजे आता पूर्वी जरा अशी करून भीक तरी मागतायची, नाही ग एवढे नाही ग, प्लीज नाही प्लीज एवढंच देऊ. आता त्या असं म्हणतात तुला काय कमी आहे. त्यामुळं पुढे माझा प्रश्न महेश सरांसाठी आहे. महेश सर, चित्रपट अभिनेत्यांच्या ज्या क्रिकेट मॅचेस होतात त्या खऱ्या असतात का? मी बॅट तर खरी असते, बॉल तर खरा असतो. खऱ्या खोट्या मॅचेस कशा असू शकतात? बेसिकली मी क्रिकेट खेळतो, मला हरायला आवडत नाही, त्यामुळे इट इज अ व्हेरी खूप सिरियसली खेळतो मी. खूप म्हणजे मला आवडत नाही हरले तर मला ते जात नाही आठवडाभर. इनफॅक्ट आत्ताच आम्ही एक मॅच खेळलो, साऊथचे स्टार्स वर्सेस हिंदी फिल्मवाल्यांची एक मॅच होती विशाखापट्टणमला. साऊथवाले जिंकले, पण ते अजूनही माझ्या डोक्यातनं गेलेलं नाही, कारण ते जिंकले नाही, आम्ही हरलो. ते 108ला 8 असताना त्यांना आम्ही 192 करू दिले आणि इट वॉज पथेटिक. म्हणजे ते मला त्रास होतो. त्यामुळे क्रिकेट मला वाटतं सिनेमाबद्दल जेवढा सिरियस आहे त्यापेक्षा जरा जास्त सिरियस मी क्रिकेटबद्दल आहे. वा. माझा प्रश्न देखील महेश सरांसाठी आहे. सर, शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर तुम्ही दबंग आणि वॉन्टेड या फिल्म्स केल्या, तर त्यामुळे प्रेक्षकांकडनं काही तक्रारी आल्यात का? नाही, तक्रारी नाही.
मला वाटतं आता प्रेक्षकांना माहिती आहे की ॲट द मोस्ट आपण ॲक्टिंगच करतोय, नाहीतर त्या एक रोल घेऊनच आयुष्यभर जगावं लागेल. मला वाटतं एक प्रोफेशन म्हणून आम्ही जे एक्सेप्ट केलं आहे ते लोकांनाही माहिती आहे, नाहीतर एक शिवाजी बघितल्यानंतर त्यांना काहीच माझ्याकडनं बघता येणार नाही. आणि कसं आहे की आणि इट्स व्हेरी शॉकिंग, म्हणजे आज वॉन्टेडचे माझे खूप फॅन्स आहेत, का मला कळत नाही, एक्सेप्ट माय चिल्ड्रन. ते कायम म्हणतात की मला का तू असे विलनचे रोल करतोस. पण दबंग हा लेंथमुळे थोडासा रोल कापला, पण आय एम शॉक्ड की त्या रोलला एवढं नोटीस केलं जाते. मला वाटलेलं काही कोणी बघणारच नाही. आय वॉज हॅपी की एवढ्या कामासाठी मला चिक्कार पैसे मिळाले, पण तो नोटीस होतो याचंच मला नाही नाही, असं कसं नाही नोटीस होणार. तू त्या सोनाक्षी सिन्हाच्या किती जवळ उभा होता. नाही, पण मुलगी होती, माझी मुलगी होती. नाही तरी सोनाक्षी होती ती. सचिन, कवितांचे कार्यक्रम हा एक तुझा वेगळी एक ओळखच आहे. म्हणजे बात पश्मिने की असू दे की किशोर कदम बरोबर, किंवा जेव्हा कविता तुझ्या तोंडून ज्यावेळेला ऐकायला मिळते ना त्यावेळेला कवीला पण सॉलिड भारी वाटत असेल. हां, तर आमचे बरेच मित्र आहेत की जे लोक म्हणतात म्हणजे आम्हाला कसं आमचं गाणं जर का सुरेशजींच्या गळ्यातनं आलं तर कसं पावन झाल्यासारखं वाटतं. असं त्यांना सचिन खेडेकरांनी कविता वाचली की ती कविता आणि तो कवी दोघंही जण धन्य झाले असे वाटतं. आता एक गुलजार पण झालं पाहिजे. गुलजारपेक्षा नवीन वैभव जोशी. वैभव माझा मित्र आहे आणि त्यांनी वेगळ्या आपण कविता म्हणतो तसं वगैरे शब्दावरती कविता केली आहे. आपण असं म्हणतो की पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे. बिचारा खरोखर भिकारी निघाला, बिचारा खरोखर भिकारी निघाला, मला वाटले पुढारी वगैरे. म्हणा तूच किंमत करावीस माझी, म्हणा तूच किंमत करावीस माझी, तुला शोभते सावकारी वगैरे. कशाचीच आता नशा येत नाही, कशाचीच आता नशा येत नाही, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे. नाही तिथे एकटा तोच होता दरिद्री, रुबाबात होते पुजारी वगैरे. आता फक्त होतील भेटी मनांच्या, आता फक्त होतील भेटी मनांच्या, मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे. किती जीवना रोज देतोस धमक्या, दिली का यमाने सुपारी वगैरे. असे ऐकले शेवटी न्याय होतो, पुढे काय झाले निठारी वगैरे. चला दूर जाऊ नवे राष्ट्र बसवू, चला दूर जाऊ नवे राष्ट्र बसवू, इथे फार झाले बिहारी वगैरे, इथे फार झाले बिहारी वगैरे. क्या बात है, क्या बात है सचिन खेडेकर, क्या बात है वैभव जोशी. हा दिल से राऊंड आहे, ज्याच्यामध्ये हा जादूचा फोन आहे माझ्याकडे. महेश दादापासून सुरुवात करूया. आधी ऍक्टर मग डिरेक्टर. मला काही ते राजसाहेबांचे मित्र आहेत, त्यामुळे आदेश तिथले. हॅलो, हां नमस्कार नमस्कार नमस्कार. हो 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 हो, नाही नाही तुम्ही माझे फॅन आहात मला कल्पना आहे. हो हो, नाही नाही तुमचा आला होता फोन. नाही सॉरी खरंच, नाही नाही अहो तुमच्या ह्या प्रेमामुळेच मी हे सगळं आजवर काम करत आलोय. नाही तुमच्यासारखा खंदा मराठी प्रेक्षक मला लाभला आहे म्हणूनच. नाही खरं आहे, हो जराशी झाली खरी घाणेरडी कामं. हो हो, नाही नाही काय होत होतं की मी जेव्हा नाही अहो धंदेवाईक म्हटलं की असं होतच ना चुका. नाही पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. नाही पण अहो काय झालंय आताशा मी खरं सांगू का, म्हणजे अशा म्हणजे सैलाबची आठवण काढतात, अस्तित्व सिनेमाची आठवण काढतात, नेताजींच्या सिनेमाची, शिवाजीराजे भोसले बोलतोय. नाही हा एक नशिबाचा भाग आहे की दर 2 वर्षांनी असं काहीतरी मला मिळालं.
अहो पण आता काय झालंय, देशात आलाय कलेला ऊत. आणि माझं काय झालंय, माझ्यासारख्या नटाची थोडीशी पंचायत झाली आहे. ते पंचायत अशा करता की अहो मला गाता येत नाही, मला नाचताही येत नाही, आणि मग मला विनोदी कामही करता येत नाही. आणि ह्या तिन्ही गोष्टींची अहो चलती आहे हल्ली. नाही खरंय खरंय खरं नाही, माझ्या रोल्सची मेहनत मी करत राहीनच. नाही, अभिरुची संपन्न काम करण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे, ते मी सातत्याने करत राहीनच ना. आता काय तुम्ही काय फारच अपेक्षा ठेवताय माझ्याकडनं? नाही ठीक आहे ना, पण करतोय ना मी चांगली कामं. आणि किती करणार आता, जीव का घालवू? नाही प्रेम, अहो प्रेम आहे विषयावर म्हणून ते एवढी कामं करतोय. नाही ठीक आहे, आता तुम्ही अत्यंत ह्यांनी मला सांगितलंय तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तुम्ही काय करताय हो? जरा चांगली केली होती कामं, आलात बघायला? नाही, विनामूल्य कार्यक्रमाला गेलं नाही. मला कल्पना आहे 150 रुपयाचं तिकीट आहे, 150 रुपयाचं असणारच तिकीट सिनेमॅक्सला. नाही ते करण जोहरच्या सिनेमाचं काढलं होतं का नाही? मग तुम्ही काढलत का माझ्या चांगल्या सिनेमाचं तिकीट? नाही हे मला अगदी पूर्णपणे मान्य आहे की मी जितका चांगलं काम करण्याला कटिबद्ध आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, तसंच चांगलं काम तुम्ही सुद्धा पाहायला हवंय. नाही तुम्ही पाहिलं नाहीत तर माझ्या करण्याला काय अर्थ आहे? मग एवढी कृतज्ञता आत्ता व्यक्त केली ती. ठीक आहे, यापुढे मी चांगलंच काम करत राहीन. आणि तुमच्याकडनं आत्ता शब्द घेतो की तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला शब्द दिलाय हे विसरू नका. माझी पुढची चांगली कामं सुद्धा तुम्ही पाहायला येणार आहात. धन्यवाद. कुठलेही चालू बाजार नाही अहो करणार मी. ठीक आहे, तुमचं प्रेम असंच राहो, लोभ आहेच तो वाढावा ही विनंती. धन्यवाद. मिस्टर मांजरेकर. हॅलो, हां महेश बोलतो. फोन अशासाठी केला की ते मला सांग, ती कालवं बनवता येत नाही का मेधाला बरोबर? ती कालवं जरा तिला जमत नाही. बाकी सगळं परफेक्ट करते, सारबीर मासे बिसे परफेक्ट. कालवं काय म्हणू, म्हणजे तू 3 वर्षानंतर तू काय सांगितलंच नाहीस, तू जायच्या आधी कोणाशी बोललीच नाहीस खूप. आणि पण ते आता तरी सांग, म्हणजे कसं म्हणजे काय माहिती ना, बाकी सगळं ठीक करते ती. ठीक नाही, चांगलंच करते. हो तूच सांगितलेलं तसंच करते. फक्त कालवं तिला जर ते कधी केलीच नव्हती आपल्याकडे कालवं. सॉरी स्वार्थी माणसासारखा मी तुला फोन याच्यासाठीच केला की जेवण कसं बनवतो ते खूप मिस करतोय. मी नाही, आपल्याकडे येणारे सगळेच, म्हणजे मला वाटतं माझे बरेचसे मित्र घरी अगदी आनंदाने यायचे कारण तू जेवण बनवायचीस. पण आता तू नाहीस आणि त्याचा त्रास होतो. फक्त काय असतं की माणूस सेल्फिश असतो. असताना माणूस, चल तू ते एका रूममध्ये होतीस, मग तू सगळे तुझी काळजी घेत होते, पण मी आपला एक सकाळी बघत होतो. पण समवेअर म्हणजे तू ज्यावेळेला वरळीला राहायचीस त्यावेळेला फोन करायचो, तू म्हणायची अरे ये रे, येत नाहीस तू, आठवड्यात आला. आणि मी म्हणतो कामात आहे, असं मी चिडचिड करायचो. ते आज रिअलाईज होतं की किती फुलिश होतं. समवेअर मला वाटतं तुझी काही अपेक्षा खूप नव्हती माझ्याकडनं. फक्त मी यावं, तुला भेटावं आणि तू बनवलेलं जेवण जेवावं. पण वेळ नाही आणि दॅट इज सो इरिटेटिंग. आज मी तू नाही आहेस तेव्हा ते जास्त लक्षात येतं की मी आय टूक यू फॉर ग्रांटेड आणि दॅट इज सॉरी. आणि एवढंच सांगायचं की समटाईम म्हणजे इफ देर इज रिबर्थ, आय वुड वॉन्ट टू बी बॉर्न अगेन तुझ्याकडे, सो आय कॅन कॉम्पन्सेट. जास्त बोलत नाही, पण मी काळजी घेतो. मला माहिती आहे तुम्हाला तेच सांगणार, काळजी घे, पण घेतोय. सी यू, लव्ह यू, मिस यू, बाय.
म्हणजे जरा तू इतका इमोशनल बोललास, तुझा बरा कंट्रोल राहतो. तुझं वय छान मस्त सगळ्यातनं निघून गेलायस, तू पुढे गेलायस, मोठा आहेस, वयाने माझ्यापेक्षा खूप जास्त मोठा आहेस. पण आता तू बोलत असताना मला पुन्हा पुन्हा जाणवत होतं की जे कदाचित त्यावेळेला तू तो वेळ देऊ शकला नसेल किंवा त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की कुठल्या गोष्टीला वेळ द्यावा, ते माझं आज होतं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण हा जो एक क्षेत्र जे निवडलंय स्वतःसाठी, त्याच्यामध्ये हा केवळ देण्या घेण्याचा व्यवहार नाही आहे. आपण सतत आपल्या स्वतःच्या इमोशन्सशी झगडत असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा नटांना किंवा ह्या क्षेत्रातल्या लोकांना, ज्यांना स्वतःच्या इमोशन्सशी खरं तर ओळख असते सातत्यानं, पण त्यांच्या दृष्टीनं त्यांचे जे आप्तेष्ट असतात त्यांचं जाणं हे नॉर्मल माणसापेक्षा दुपटीनं जास्त जाणवतं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की वेळ निघून गेलेली असते. तो वेळ ते फक्त आपल्याला नंतर कळतं. नंतर कळतं. आपण त्यावेळेला खूप आपण इरिटेट होत असतो. अरे काय रे येत नाही, तर मी कामात आहे, मी कुठे काय, मी काही फिरतोय का, पण लक्षात येत नाही की दॅट पर्सन इज मिसिंग यू. आपण खूप स्वतःचा खूप विचार करतो समवेअर. म्हणजे ना असं वाटायला लागतं की आपण त्यांना एखाद्या जुन्या फर्निचर सारखं ट्रीट करतो. नॉट एक्झॅक्टली, पण तसंच असतं ते. खूप आपल्याला खूप हे असतं की जुनं फर्निचर आहे, पण त्यात बसत नाही कोणी. लोक येतात त्या फक्त कौतुक करतात, तुझ्याकडे हे अँटिक आहे, हे आहे, ते. आय डोंट नो, इट इज फनी. म्हणजे आता ते किती वर्ष म्हणजे माई मॅड होती, पण हाऊ मच टाईम डिड आय स्पेंड. जर हे कळलं ना की मला आज गिल्ट खातं. याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे छान राऊंड आहे आणि त्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. बरं, सचिनपासून सुरुवात करूया. आवडता अभिनेता नसीरुद्दीन शाह की पंकज कपूर? नसीरुद्दीन शाह. स्टाईल आयकॉन संदीप कुलकर्णी की महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. आवडता दिग्दर्शक श्याम बेनेगल की महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. कोणत्या प्रकारचं जेवण जास्त आवडतं, मराठी का गुजराती? मराठी. सर्वांनी हे लक्षात घ्यावं की यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या मूळच्या गुजराती आहेत. बघा, मिळणार नाही घरी जाऊन. आवडती भूमिका बोस द फॉरगॉटन हिरो का मी शिवाजीराजे भोसले बोलतोय? मी शिवाजीराजे भोसले बोलतो. महेश मांजरेकर. रॅपिड फायर. हिंदीत शिवाजी महाराजांचा रोल कोण चांगल्या प्रकारे करेल? संजय दत्त की ऋतिक रोशन? ऋतिक रोशन. जवळचा मित्र कोण? संजय दत्त की सलमान खान? सलमान खान. आवडता क्रिकेटपटू रितेश देशमुख की मकरंद देशपांडे? रितेश देशमुख. तुझ्या मते मुंबईतल्या मराठी माणसाचं चित्रण कोणत्या सिनेमात परिणामकारक झालेलं आहे? वास्तव की लालबाग परळ? लालबाग परळ. आवडता अभिनेता भरत जाधव की सिद्धार्थ जाधव? सिद्धार्थ जाधव.